पुढची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईतल्या समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आलाय। 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे समुद्रकिनारी नागरिकांनी जाऊ नये असंही देखील आवाहन केलं जात आहे। तर मुंबईतल्या समुद्रात आज भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे। 4.25 मीटर उंचीच्या लाटा साधारणतः 11:30 ते 12च्या सुमारास उसळण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। मुंबईत सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। विशेषतः पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस बरसतोय। सध्या आपण ही दृश्य बघतो आहोत। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरची ही दृश्य आहेत। गेटवे ऑफ इंडियावरची ही दृश्य, या ठिकाणी 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलाय। त्याच्यामुळे समुद्रकिनारी नागरिकांनी जाऊ नये, समुद्राच्या खोल पाण्यामध्ये उतरू नये। मरीन ड्राईव्हवरची देखील ही दृश्य आपण बघतो आहोत। ही तीन दृश्य, गेटवे ऑफ इंडिया, वरळी आणि सोबतच मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य, मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवरची ही दृश्य आपण बघतो आहोत। समुद्रामध्ये 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलाय। समुद्राला मोठी भरती आज आहे। सोबतच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस देखील बरसतोय। त्याच्यामुळे सध्या नागरिकांनी समुद्र किनारी जाणं टाळावं असं आवाहन केलं जातंय। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहे गेटवे ऑफ इंडियावरून। अक्षय, सध्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती काय चित्र आहे? हायटाईडचा नेमका काय इशारा देण्यात आलाय? मनश्री, आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे मुंबई मधल्या सकल भागांमध्ये तर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। परंतु मुंबईमधल्या संपूर्ण भरतीची वेळ जी आहे, हायटाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। जवळपास 11:36 जवळपास 4.5 मीटरच्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती तडकताना पाहायला मिळतील। सध्या आपण गेटवे इंडिया परिसरामध्ये आहोत आणि संपूर्ण लाटा ज्या आहेत समुद्रातून उसळताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। मधले सर्व पर्यटक जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाला भेट द्यायला येतात, परंतु या गेटवे ऑफ इंडियाच्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। कारण की नागरिकांना आवाहन करण्यात आले की हायटाईडच्या वेळेस या संपूर्ण परिसरामध्ये कोणीही पर्यटक जमू नये। त्यामुळे पोलिसांचा पहारा देखील या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आणि त्याचसोबतच मच्छीमार कोळी बांधवांना देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले। त्यामुळे आता गेटवेवरून थेट जाऊयात मरीन ड्राईव्हवरती आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर उपस्थित आहे। कृष्णा, ज्यावेळी समुद्राला उधाण येतं तेव्हा मुंबईकरांच्या उत्साहाला सुद्धा उधाण येतं, मात्र त्याला आवर घालायला हवा, काय सांगशील? मनश्री, आपण पाहतोय की हाय टाईडची जी वेळ निश्चित करण्यात आलेली होती त्यानुसार मुंबईच्या समुद्रामध्ये जवळपास 4.32 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनारी धडकताना पाहायला मिळत आहेत। समुद्राला उधाण आलेला आहे आणि समुद्रातला जो कचरा आहे तो सुद्धा आता बाहेर फेकला जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्हची ही दृश्य आपण पाहतोय। बाहेर जो मरीन ड्राईव्हचा कठडा आहे त्याच्या बाहेर पाणी येताना सुद्धा पाहायला मिळतं आहे आणि कचरा सुद्धा बाहेर फेकला जातोय। मुंबई महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत ते तात्काळ या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। त्याचबरोबर धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं या पूर्ण नेकलेस व्ह्यूला गस्त घालताना पाहायला मिळतात आणि मुंबईकरांनी कठड्याच्या अगदी जवळ जाऊ नये, समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन सुद्धा करतायत। आणि हा सगळा परिसर जो आहे तो काही वेळापूर्वी निर्मनुष्य करण्यात आलेला होता। 11:36 हाय टाईडचे जे काही लाटांचा इशारा होता तो देण्यात आलेला होता। मुंबईतल्या समुद्राला उधाण आलेला आहे। 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे।